हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भावनाज युनिवर्स 24 या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. हा व्हिडिओ घटस्थापनेच्या आदल्या दिवशीचा आहे. तर इथं तेजू चालली होती क्लासला. तिला क्लासला सोडून दिलं मी. त्यानंतर ती सायकलवर गेली. क्लास इथे जवळच असल्यामुळे ती सायकलवर जाते आणि तिला क्लासमध्ये गेल्यानंतर मी तिच्या मॅडमला मला एक मिस कॉल द्यायला लावला. एक रीच आऊट झाली म्हणून, ती पोचली म्हणून एक कॉल करायला लावला होता. त्यानंतर गेली ती क्लासमध्ये. तर मी तेजूला क्लासला पाठवलं आहे आणि आता इथं परत एकदा मी चहा घेणार आहे, कारण माझी चहाची तल्लप जात नाही. 1-2 वेळा चहा घेतल्याशिवाय मला काय, सकाळी 2 कप चहा घेतल्याशिवाय तरी माझी चहाची तल्लप ही जात नाही. तर इथे मी कपडे सुकवायला टाकतो. ते चहा घेतला होता, त्यानंतर कपडे सुकवायला टाकले. आणि हे जे स्टँड आहे ना, ते मी श्रामपूरवरून एका भांड्याच्या शॉपमधून परचेस केलं होतं. आता या स्टँडला 2 वर्ष झाले जवळजवळ. तर मला ते 2250 रुपयात बसलं होतं. खूप टिकाऊ आहे. पाऊस आल्यानंतर पण म्हणजे कपडे खूप आता इकडं तिकडं बाहेर वाळवावं घालावं लागतात. मग पुन्हा कपडे काढा, त्यापेक्षा एका ठिकाणी नेऊन ठेवलं तर जरा ते सोपं पडतं. बऱ्याच जणींकडं असेल. मी पण ते ह्याच कारणामुळं घेतलं होतं, कारण मी दिवसभर शॉपवर असणार आणि कपडे जर आपण बाहेर जरी टाकले आणि पाऊस आला की पुन्हा मला घरी जावं लागायचं. त्यामुळे मी पावसाळ्यामध्ये सहसा कपड्याचं स्टँड आतमध्ये घरातच फॅन खाली सुकवते कपडे आणि तिथेच ठेवून येते. तर इथे माझे कपडे सुकून झाले होते. त्यानंतर मी ते थोडंसं पुढं उन्हात ठेवून दिलं आणि आता मग इथे माझी आंघोळ पण झाली होती आणि मी स्वयंपाक करायला घेतला होता. तर मला ना कोबीची भाजी आणि पोळ्या बनवायच्या होत्या. तर इथे मी पोळ्या बनवल्या होत्या आणि दीदीचं चालू होतं मध्ये तेजूचं टिफिन भरायचं काम चालू होतं आणि जरा नाटकं पण करत होती. मग तिचं मी टिफिन बॉक्स वगैरे, तिला 10 वाजता स्कूल असतं, तर टिफिन बॉक्स वगैरे मी तिचं भरून दिला. त्यानंतर मी फास्ट पोळ्या करून घेतल्या पटापटा. आणि मला 11 वाजता शॉपवर पण यायचं होतं, त्यामुळे मी लवकरात लवकर पोळ्या करून घेतल्या इथे. तर 10:30 झालेत. तर मी आता 11 वाजेपर्यंत इथून निघणार आहे. त्यानंतर मग शॉपवरचं रुटीन कंटिन्यू करते तुमच्यासोबत. चालेल, भेटू परत. तर इथे 11 वाजले आणि माझं राईट सगळं 11 वाजता आवरलं आहे. हे जे सामान दिसतं आहे ना, हे इथे कॉर्नर करून घेऊन ते कॉर्नरला ते लावायचं आहे, पण अजून जरा वेळ लागेल, कारण हे तोरण वगैरे आहे ना, हे तोरण पुन्हा ते हँगिंग वगैरे ते सगळं मला लावायचं आहे वरती एका ठिकाणी. बट आता तो ड्रिलिंग वगैरे करावं लागेल. मग ड्रिलिंग केल्यानंतर ते तिथं लावून देता येईल. आणि तुम्ही पहा, सगळं व्यवस्थित एकदम ते माझं आवरलं आहे सगळं. किचन पण एकदम साफ झालं आहे. किचन सगळं आवरून घेतलं आहे मी. तर चला आता शॉपवर जाऊन शॉपचं काम सुरू करावं लागेल.
तर इथे ना हे कस्टमर माझं नेहमीचं कस्टमर आहे, गावातलंच आहे. तरी यांचे ब्लाऊज मी बऱ्याच दिवसापासून शिवायला घेतले होते, पण मग पितृपक्षामध्ये घरचं पण आवरायचं होतं घट बसवण्याच्या आधी. तर मी 4 दिवसानंतर शॉप ओपन केलं होतं, त्यामुळं मग त्यांचे ब्लाऊज थोडेसे लेट झाले होते. पण मग मी इथे त्यांचे ब्लाऊज देऊन टाकले. आणि काही काही कस्टमर खरंच खूप समजून घेतात, खूप अंडरस्टँडिंग आहे. ते पण आपल्याला समजतात, कारण ते आपलं नेहमीचं कस्टमर असतं, त्यामुळे त्यांनाही आपले प्रॉब्लेम्स माहीत असतात. आणि इथे माझ्या हाताला ना थोडीशी सूज होती, त्याच्यामुळे मी ते बेल्ट लावला होता जरा वेळ. पण नंतर ना मला काम करताना ते कधी सवय नसल्यामुळे ना मी थोड्या वेळ तो काढूनच ठेवला होता बाजूला. आणि इथे आता त्यांचे ब्लाऊज वगैरे मी देऊन टाकले होते. त्यानंतर मग तर इथे ना त्यांचे ब्लाऊजची वगैरे शिलाई सांगितल्यानंतर ना त्यांनी एक साडी आणली होती, तर त्या साडीला ना पिको करून द्यायचा होता. मग मी त्यांना साडीला पटकन पिको करून दिला. त्यानंतर त्या लगेच गेल्या मग निघून. तर इथे ना मी थोडीशी म्हणजे शॉप उघडल्यानंतर लगेचच कस्टमर आलं होतं, त्यामुळे मी त्यांचं काम आधी करून दिलं. तर थोडीशी साफसफाई बाकी होती. त्यानंतर मी स्वामींना अगरबत्ती वगैरे ओवाळली. आणि त्यानंतर मग मी पुन्हा जागेवर सामान जरा ठेवून दिलं, कारण मी 4 दिवसानंतर शॉप ओपन केलं होतं, त्याच्यामुळे मला जरा साफसफाई करायची होती. तर इथे ना मी हिशोब त्यामुळे एक हिशोब मांडून घेतला होता. माझ्या जवळजवळ 5-1 साड्यांना पिकोफॉल वगैरे करायचं होतं मला. तर मी त्या साड्यांना पिकोफॉल करून घेतलं, कारण या साड्या मला उद्या द्यायच्या होत्या. नेमका थोडासा काहीतरी मशीनचा प्रॉब्लेम झाला. तर असं मशीनचा प्रॉब्लेम जर झाला तर इरिटेट होतं. पण मग शेवटी आपलं काम आहे, ते इरिटेट होऊन कसं चालेल, आपल्याला करावंच लागेल. त्यामुळे साड्या वगैरे पटकन करून घेतल्या. त्यानंतर हे साड्यांचं पिकोफॉल करताच आहे ना एक कस्टमर आले होते. तर त्या कस्टमरला मी गावातलेच कस्टमर होते, त्या गावातल्याच ताई होत्या आणि एक ताई बाहेरच्या होत्या. तर इथे एक साडी झाली होती. तर त्या दोघीजणी आल्यानंतर मला त्यांना हँडल करावं लागलं. त्यानंतर मी त्यांना थोडंसं कटलरीचं सामान वगैरे दाखवत होते. तर ज्या अलीकडच्या ताई ज्या आहेत ना, तर त्यांना ना मला वन पीस वगैरे जो मी शिवलेला स्टिच केलेला होता, तर त्यांना मी तो वन पीस दाखवला. कस्टमर आले होते ना, त्यांना म्हणजे ब्लाऊजमधलं जरा आरीवर्कचं कलेक्शन दाखवायचं होतं, त्यामुळे मला जरा व्हिडिओ शूट नाही करता आला. पण आता जवळजवळ 5 ते 6 साड्या आहेत, मी तेवढ्या पिकोफॉल करून घेते. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करू. सध्या जरा म्हणजे आता सणवार दसरा वगैरे सुरू झालेला आहे आणि दसऱ्यामुळे जरा कस्टमर म्हणजे जरा जास्त कस्टमर आहे. त्यामुळे दसरा दिवाळीमुळे आता कंपल्सरी गर्दी असणारच आणि मला कंटिन्युअस माझ्याकडे काम चालू असतं. तर इथे मी साड्यांना म्हणजे 5 साड्यांना पिको करून घेतला एका साईडने आणि फॉल पण लावून घेतले ते खालच्या साईडने. तर आता याला हातशिलाई करायची बाकी आहे. तर संध्याकाळी हातशिलाई करायला मी या साड्या घरी नेणार आहे आणि आत्ता मी ब्लाऊज शिवायला घेणार आहे. आता जवळजवळ 6:45 वाजत आले आहे आणि इथे मी ना साड्या या पिकोफॉलला घरी घेऊन जाणार आहे. याला घरीच हातशिलाई करणार आहे मी. आणि मी इथं एक अर्जंट ब्लाऊज मी शिवून दिलं कस्टमरचं आणि इथे एका ब्लाऊजचे ना फ्रंट पार्ट
आणि हा बॅक पार्ट झालेला आहे, म्हणजे पाठीची डिझाईन आणि पुढचं प्रिन्सेस कट ब्लाऊज असा एक ब्लाऊज झालेला आहे. तर याची ना ह्या ब्लाऊजची जी बाहीची डिझाईन आहे ना, तर ती करायची राहिली आहे. आता 6:45 वाजलेत आणि आता घरी पण जायचं आहे, त्यामुळे ह्या ब्लाऊजची बाहीची डिझाईन मी उद्या करणार आहे. तर आत्ता मी निघते. दिवसभर खूप काम होतं, एक अर्जंट ब्लाऊज पण शिवून झालं, त्यामुळं मग चला आता जाऊयात घरी. दुकान म्हटल्यानंतर ना पूर्ण दिवस एकदम दुकानात जातो आणि घरचं काम उरकून इकडं आल्यानंतर मग हा पूर्ण वेळ दुकानातच द्यावा लागतो. इथून पुढं घरी गेल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बरेचसं काय काय असतं, वेळ पण मिळत नाही. घर पाहून सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या म्हणजे सोपं नाही, पण आवड आहे, शेवटी सवड निघतेच ना. आणि मला पण स्टिचिंगची फार आहे. बऱ्याच जणींना हे जे स्टिचिंगचं काम आहे ते थोडंसं अवघड वाटतं किंवा म्हणजे किचकट वाटतं, शिलाई काम वगैरे असं किचकट वाटतं बऱ्याच जणींना, पण मला तरी हे काम फार आवडतं. म्हणजे शिलाई काम मला अप्रतिम आवडतं, खूप म्हणजे खूप. पण काही लेडीजला हे कामं किचकट वाटतात. सुरुवातीला मी पण जेव्हा क्लास वगैरे केला ना, त्यावेळी मला हे काम थोडं किचकट वाटायचं आणि काही कळतच नव्हतं. असं वाटायचं की आता आपण हे करूच शकत नाही, हे सगळ्यात अवघड काम आहे, आता हे आपल्याला जमणारच नाही. पण एक सांगायचं तर खरं सांगते, जे काम आपल्याला अवघड वाटतं ना, किंवा जे काम आपण म्हणतो ना लहानपणी की हे काम मी करूच शकत नाही, मला येऊच शकत नाही, लकीली तेच काम मोठेपणे आपण स्वतः करतो किंवा त्याच्यामध्ये आपण एक वर्क किंवा पॅशन म्हणून ओळखले जातो. असं मी तरी बऱ्याच म्हणजे मोटिवेशनल स्पीकरचं ऐकलेलं आहे का जे काम लहानपणी आपण असं हातात वगैरे घेतो आणि आपण जे म्हणतो ना हे मला येऊ शकत नाही, तर तेच काम आपल्याला मोठेपणी येऊन जातं. हे एक्सपिरियन्स मी बऱ्याच जणांचे ऐकलेले आहे, मोटिवेशनल स्पीकरचे, यूट्यूबवर वगैरे. तर चला आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करू. श्री स्वामी समर्थ. इथे बाहेर पहा तुम्ही, खूप अंधार पडला आहे, 6:45 वाजले जवळजवळ. आता सगळा पसारा वगैरे आवरून घरी निघायची पण वेळ झाली आहे, बरंच अंधार झाला आहे आता. तर आता मी निघणार आहे, 7 वाजेपर्यंत घरी जाणार आहे. तर आता चला भेटू पुन्हा. तर आत्ता इतक्यात जस्ट घरी आले मी. आता 7 वाजून 5-7 मिनटं झालेले आहे आणि आता एवढ्यात मी घरी आले. तर हाच टाईम होतो रोज घरी यायला आणि दरवेळेनं आता आल्यानंतर मग झाडून वगैरे घेणं किंवा दिवा अगरबत्ती करणं आणि चहा वगैरे घेणं हे काम असतं. त्यानंतर स्वयंपाक केलं की संध्याकाळी म्हणजे पडलं तरी लगेच झोप येते आणि वेळ पण मिळत नाही, खूप दमल्यासारखं होतं. पण दुसरा दिवस उगवल्यानंतर पुन्हा सकाळी एक नवी एनर्जी असते आणि कामाची सुरुवात एक अशी आनंदाने होऊन जाते, खूप छान वाटतं. आता दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी जरी आपल्याला एनर्जी असली तरी संध्याकाळी सगळी एनर्जी डाऊन होऊन जाते, पण ठीक आहे, असं एवढं काही वाटत नाही. आणि ह्या कामाची मला जवळजवळ 1-2 वर्षापासून मला सवय झालेली आहे ह्या कामाची. मी घरी पण म्हणजे हे काम करत होते, पण शॉप टाकल्यापासून हे काम मी कंटिन्यूस करते. पण मला माझ्या कामामध्ये फार आनंद आहे आणि मला छान वाटतं हे काम करायला, त्यामुळे मी खूप खुश असते. तर चला भेटूया. स्वामींचंला आता दिवा लावते मी. आत्ता हातपाय तोंड धुतले आणि एक म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकूयात आपण. तर आता स्वामींना दिवा लावणार आहे. 1 कप मस्त चहा घेणार आहे, गवती चहा टाकून मस्त 1 कप चहा घेणार आहे. तर इथं मस्त स्वामींचा फोटो आहे. तर चला